नमस्कार मैत्रिणींनो, काय म्हणताय? मजेत ना? आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे गुलाबजाम. एकदम सोपी आणि साधी पद्धत जी पटकन होईल. तर आपण सर्वप्रथम पाकाची तयारी करून घेऊ. मी इथे जवळपास 1 पेला साखर घेतलेली आहे. त्याला किंचितसं कमी असं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये समप्रमाणात नाही घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी वेलची पावडर ॲड केली आहे. आता त्याला एक छान उकळी येऊन देऊया. तोपर्यंत आपण आपली पुढची तयारी करूया. सो मी इथे रताळी उकडवून घेतलेली आहे ती. आता ही सालं काढून त्याला आपण किसून घेऊ. ह्या रताळ्यांना छान बारीक किस, म्हणजे पुढची कृती करायला आपल्याला एकदम सोपं. पाहू शकता तुम्ही. आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे 2 चमचे वरीचं पीठ, कारण याला बाइंडिंग चांगलं यावं याकरता. कारण रताळं आहे तर ते जेव्हा आपण तळतो तेव्हा ते फुटू शकतं. पाहू शकता तुम्ही. आता हा कसा एक छान गोळा तयार होतो आहे. तर तुम्हाला फार घट्ट वाटलं तर दुधाचा हात घेऊ शकता तुम्ही. दूध थोडं गोळे छान झालेले आहेत आपले करून. आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊया. मंद आचेवरती छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत. बघा, हे हळूहळू अलगद असे हलवून पाहू शकता गोल्डन असा छान रंग आलेला आहे याला. हे अजून थोडेसे रंग येऊ द्यायचे. हे बघा, एवढा रंग आला की मग ह्याला काढून घेऊन आपण डायरेक्ट पाकामध्ये टाकायचे. छान फुटलेत, मला तसे आवडतात क्रिस्पी झालेले. आता आपण यांना पाकात सोडूया आणि छान ढवळून घेऊया. हे पटकन मुरतात गुलाबजाम, कारण बेसिकली हे रताळं आहे तर ते पाक त्याच्यामध्ये आतमध्ये छान मुरतो. बघा, मुरलेले गुलाबजाम किती छान दिसत आहेत ते. आता मी तुम्हाला मध्ये हे करून दाखवते. बघा, आतपर्यंत पाक गेला आहे, छान मुरलेत. आवडले असतील तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे झाले आहेत ते. थँक्यू.